नमस्कार, पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण एक मटकीपासून मस्त नाश्त्याचा पदार्थ कसा करायचा ते बघणार आहोत। अगदी लहान मुलांना सुद्धा हा पदार्थ तुम्ही देऊ शकता। झटपट बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे। अगदी 5 मिनिटात हा नाश्ता तुमचा तयार होईल। अतिशय सुंदर होतो, झटपट होतो। जरूर अशा पद्धतीने हा नाश्ता तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राइब करा। तर सुरुवात करूयात। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी मी मोड आलेली मटकी घेतली, ती घालून घेऊयात। त्यानंतर इथे 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात, त्या घालून घेऊयात। एक हिरवी मिरची घेतलेली आहे, ही तिखटाला जास्ती आहे त्यामुळे एकच घेतलेली आहे। एक हिरवी मिरची तुकडे करून यामध्ये घालायची। त्यानंतर आता साधारण 4 टेबलस्पून इथे आपल्याला बारीक रवा घालायचा आहे। तर बघू शकाल एकदम बारीक रवा आहे, जाड रवा वापरायचा नाही। बारीक रवा साधारण 4 टेबलस्पून यामध्ये घातला। त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालायचे। दही घालून झालं की यामध्ये मूठ भरून साधारण कोथिंबीर घालायची। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर छोटासा आल्याचा तुकडा घातला आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम फाईन असं हे मिक्सरला दळून घ्यायचं। तर बघू शकाल एकदम फाईन असं दळून घेतलं आणि एक सरसरीत बॅटर बनवून तयार करून घेतलं। एका बोलमध्ये काढून घेऊयात। बघू शकाल एकदम सरसरीत बॅटर आहे, थोडंसं दाटसर बॅटर ठेवायचं। त्यानंतर आता गॅसवरती पॅन गरम होण्यासाठी ठेवला, यावरती हे थोडं थोडं बॅटर आपल्याला घालायचं आणि थोडंसं असं पसरवून घ्यायचं। बेसिकली छोटे छोटे पॅनकेक्स आपण इथे तयार करतोय। तर बघू शकाल किती छान हे पॅनकेक्स इथे मी तयार करून घेते। लहान मुलांना हे खाण्यासाठी एकदम सोयीस्कर पडतं। आता साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि एक साईड व्यवस्थित भाजून घ्यायची। एक साईड भाजून झाली की पलटवून घ्यायचं मस्त। तर बघू शकाल काय सुंदर रंग आलेला आहे याला, जबरदस्त एकदम सोयीस्कर पडतं लहान मुलांना हे खाण्यासाठी। तुम्ही मोठे मोठे ह्याचे उत्तप्पा टाईप जरी करून घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मोठे मोठे पॅनकेक्स केले तरीसुद्धा चालणार आहे। एक साईड व्यवस्थित भाजून झाली की आता पलटवून घेतलं आणि खालची साईडसुद्धा व्यवस्थित आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायची। वा, आता दुसरी साईड पण छान भाजून झाली, पलटवून घेऊयात आणि मस्त मीडियम आचेवरती हे भाजून घ्यायचं अलटपलट करून। आणि आपले हे छोटे छोटे असे पॅनकेक्स इथे बनवून तयार झालेले आहेत। तर बघू शकाल काय सुंदर दिसत आहेत, अतिशय चवीला सुंदर लागतात। सॉससोबत इथे हे पॅनकेक्स मी सर्व केलेले आहेत। तुम्ही हे पॅनकेक्स दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता। जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। तोपर्यंत बाय बाय।